मंडळी, आनंदी मालिकेत खूपच भयानक ट्विस्ट आला आहे. विद्याधरने सध्या तरी आनंदीला काही केलेलं नाही, पण तिच्याकडून सगळी माहिती विचारून घेतलेली आहे. आणि आता इकडे शिर्के आलेले असतात, खूपच घाबरत आलेले असतात आणि ते मालक साहेबांना म्हणतायत, मालक साहेब घात झाला. आणि मालक साहेब म्हणतायत, कोणत्या माऊलीवर नजर पडली या राक्षसाची आता. आणि शिर्के सांगतायत, आपली आनंदी. आता इकडे आनंदी फॅक्टरीमध्ये कामासाठी आलेली असते आणि ती एका एम्प्लॉईशी बोलत असते आणि ती म्हणते, मालक साहेबांची डिझाईन दर्जेदारच असतात. आणि तेवढ्यातच तिथे विद्याधर आलेला असतो आणि तिच्याकडे बघून विद्याधर म्हणतोय, हे डिझाईन तर एकदम दर्जेदारच आहे. आणि तो आनंदीवर हात लावणारच असतो. तेवढ्यातच तिथे मालक साहेब आलेले असतात आणि त्याने मालक साहेबांनी त्याचा हात पटकन असा घट्ट पकडलेला असतो. आणि आता विद्याधरच्या एक कानाखाली दिलेली असते मालक साहेबांनी. आणि त्यानंतर तिथलाच एक मशीनचा पार्ट काढून विद्याधरला मालक साहेबांनी खूपच मारलेलं असतं. आणि ते म्हणतायत, पुन्हा या पोरीकडं आणि किंवा गावातल्या कुठल्याही पोरीकडं वाकड्या नजरेने पाहिलं ना, तर स्वतःच्या हातानं तुझे डोळे बाहेर काढीन. आणि असं म्हणून त्याला फरफटत फॅक्टरीच्या बाहेर फेकून दिलेलं असतं. आणि आता विद्याधरला मात्र खूपच युगंधरचा राग आलेला असतो आणि तो राग कुठे ना कुठे तर काढणारच असतो. इकडे आनंदी आता घराकडे जाण्यासाठी निघालेली असते आणि ती स्वतःशीच म्हणत असते की आज वरूणचा दिवस लय स्पेशल झाला. रात्र खूप झालेली असते आणि पाऊस येण्याचं वातावरण झालेलं असतं. विजा खूपच कडकडत असतात. आता आनंदी तिथून जातच असते, तेवढ्यातच तिथे विद्याधर त्याच्या गाडीवर झोपलेला असतो आणि तिथे चंदन सुद्धा असतो. आता विद्याधर चंदनला म्हणतोय, चंदन, जीव एकदम थंडगार झाला बघ. लय दिवसानं असं आता निवांत आणि मनासारखं प्यायला लागलोय. तिथे ते दोघं दारू पीत बसलेले असतात. आणि आता चंदन मात्र विद्याधरला चुना लावत असतो. चंदन म्हणतोय, पण मालक साहेबांपेक्षा तुमचं काळीज लय मोठं आहे बघा. आता विद्याधर म्हणतोय चंदनला, चंदन, तुला दादा फक्त पैसा देतो, पण मी तुला अमृत पाजलंय, त्यामुळे अमर झालायस तू आता. पण एक लक्षात ठेव, तुझी ही बुद्धी घासून घासून चकचकीत कर. आणि या गावातल्या हिरवळीत एखादं कवळं हरिण सापडतंय का ते बघ. त्याचं काय आहे चंदन, की या वाघाच्या तोंडाला लय दिवस झाला गरम रगत लागायलाच नाही रे चंदन. आणि आता चंदन विद्याधरला म्हणतोय, साहेब, त्या साखरेच्या बायकोला बघितलं का, अशी काळजात आरपार जायला लागती. आणि त्यानंतर विद्याधर चंदनला सांगतोय, तिची आणि माझी जरा खास भेट घडवून आणखी. आणि आता हे सगळे बोलत असत, तेवढ्यातच विद्याधरचा ड्रायव्हर म्हणत असतो की त्याची बायको खूप आजारी आहे आणि तिला दवाखान्यात न्यायलाच लागेल. आणि तो लवकर जाण्यासाठी विचारत असतो. आता विद्याधर त्याचा मजाक उडवत म्हणतोय चंदनला की, चंदन, मॅटर जरा सिरियस वाटतोय, जायलाच लागल. कुठं उद्या ह्याची बायको मिली बिली तर आपल्यावर यायला नको. असं म्हणून असं म्हणल्यानंतर त्यानंतर विद्याधर चंदनला म्हणतोय, पण हा, मी येईपर्यंत शिकार तयार पाहिजे. आणि चंदन सुद्धा म्हणतोय, होय मालक, करूनच ठेवतो. त्यानंतर ते तिथून निघून जायलेले असतात. आणि आता इकडे आबा घरी आलेले असतात आणि ते आर्चीला विचारतायत, काय ग, आनंदी आली का घरी. पण आनंदी अजून आलेली नसते आणि आर्ची म्हणते, नाही आली अजून. मग आबा म्हणतायत, अगं सांगायचं ना, मग मी शोधायला गेलो नसतो का, किंवा मग आरती तरी गेली असती शोधायला. आता आरती वैशुताईचा फोन घेऊन येण्यासाठी गेलेली असते, कारण त्यावरून आनंदीला फोन करायचा असतो. आता आरतीने आनंदीला फोन केलेला असतो, पण फोन केल्यानंतर उचलल्यावर लगेचच बॅटरी लो असल्यामुळे आनंदीचा फोन स्विच ऑफ झालेला असतो. आता आबा आरतीला विचारतायत, काय झालं. मग आरती झालेलं सगळं सांगते. तर आबा खूप घाबरलेले असतात. ते म्हणतायत, कुठं आहे ते कळलं का. पण कुठं आहे ते कळालंच नसतं आणि आबा खूप घाबरलेले असतात. ते परत फोन लावायला सांगतायत, पण आता परत फोन लागत नाही, कारण आनंदीचा फोन बंद असतो. आता आबा म्हणतायत, मी बजावलं होतं ह्या पोरीला लवकर घरी यायचं म्हणून, पण आजच नेमका उशीर झाला हिला. आबा म्हणतायत, बघ किती रात्र झाले, विजा पण चमकायला लागल्यात आणि त्यात तो सैतान आलाय गावात. वेळेवर फोन चार्जिंग करायला काय होतं ह्या पोरीला. त्या सैतानाचा काही भरोसा नाही, त्याने हिला पाहिलं तर अनर्थ होईल. आता आनंदी रस्ता शोधत शोधत येत असते आणि तेवढ्यातच तिथल्या एका दुकानात ती विचारते की, शिवणाकवाडीला जायचा रस्ता हाच आहे का. मग त्यानंतर तिथले ते दुकानदार असतात, ते तिला रस्ता सांगतायत. पण इकडे आबा मात्र खूपच टेन्शन मध्ये असतात. इकडे आबांनी आता आरतीला पिंट्याला फोन करायला सांगितलेलं असतं. आता आरतीने पिंट्याला घरी बोलवलेलं असतं आणि सगळं सांगितलेलं असतं की आनंदी मिळतच नाहीये आणि आनंदी लवकर घरी पण आलेली नाहीये. आणि तेवढ्यातच तिथे वैशुताई सुद्धा आलेली असते. ते सगळेजण खूपच चिंतेत असतात. आता तिकडे पिंट्या आलेला असतो आणि पिंट्यासोबत आरतीताई आनंदीला शोधण्यासाठी तिथून गेलेली असते. आता आरतीने फॅक्टरीमध्ये जाऊन विचारलेलं असतं आणि ते सांगतायत, आनंदीला जाऊन खूपच वेळ झालाय. आता मात्र आरतीला खूपच टेन्शन आलेलं असतं. ती म्हणते, काय, आनंदीला जाऊन एवढा वेळ झालाय आणि कुठे गेली ती एवढ्या वेळापासनं. आता पिंट्या आरतीला म्हणतोय, अगं आरतीताई, शांत हो जरा तू, आपण बघू आनंदीला. पण आरती म्हणते, अरे तिचा फोन लागत नाहीये, बाहेर काळोख वाढलाय.
ती अजून घरी पोहोचलेली नाही. कुठं शोधायचं तिला? माझ्या काळजात धडधडायले पिंट्या. अरे कोणाला विचारायचं आणि काय करायचं? इकडे आनंदी सुद्धा खूपच संकटात असते. आनंदी म्हणते, देवा देवा, आज परीक्षाच बघतोयस तू माझी. किती वारा सुटलाय, नक्कीच पाऊस येणार. आणि ती त्या काठीला म्हणते, बबनराव, आता तुमचीच साथ आहे मला. कसं बी करून आता लगेच घरी पोहोचायला पाहिजे, असं आनंदी स्वतःशीच म्हणत असते. आता इकडे विद्यार्थ्याची गाडी तिथेच फसलेली असते आणि ड्रायव्हर त्याला ढकलून काढत असतो. विद्याधर मात्र निवांत गाडीत बसलेला असतो. आणि तेवढ्यातच त्या गाडीजवळ तिथे आनंदी आलेली असते आणि आनंदी म्हणते, अरे बापरे, कोणाची तरी गाडी अडकली आहे वाटते इथे वादळात. आणि ती त्या ड्रायव्हरला म्हणते, दादा काय झालंय, गाडी अडकली आहे का? आणि ते ड्रायव्हर दादा खूपच घाबरलेले असतात. आता त्यांना असं वाटत असतं की विद्यार्थ्याची नजर आनंदीवर पडते की काय. आणि ते आनंदीला म्हणतायत, आनंदी तू इथे काय करायली? आणि आनंदी म्हणते, अहो मी तर आता कामावरून निघाले, पण काय झालंय? आता ते ड्रायव्हर दादा म्हणतायत, आनंदी जरा बाजूला येतेस काय? आणि आनंदी थोडीशी बाजूला आलेली असते आणि आता ती विद्यार्थ्याला तिथून दिसत नसते. आता ते ड्रायव्हर दादा आनंदीला विचारतायत, आनंदी एवढ्या रातच्याला इथं काय करायली आहेस? आणि आनंदी सांगते, अहो कामावरून उशिरा निघाले आणि फोन बी बंद पडलाय. आणि ती गाडीचं काय झालंय असं विचारत असते. तेवढ्यातच ते ड्रायव्हर दादा म्हणतायत, बरं ते जाऊ दे, माझं ऐक, तू इथून सरळ घरला जा, इथं थांबणं तुझं अजिबात बरोबर नाही. पण आनंदी त्यांना म्हणते, अहो पण सांगा तरी काय झालंय? आणि त्यानंतर ते ड्रायव्हर दादा सांगतायत, अगं काय नाही, ते गाडीचं एक चाक खड्ड्यात गेलंय, ते बघतो मी, तू जा घरला. आणि आनंदी म्हणते, नाही दादा, मी तुम्हाला असं एकट्याला इथे सोडून नाही जाऊ शकत, मी मदत करते की तुम्हाला. पण हे ड्रायव्हर दादा खूपच टेन्शन मध्ये असतात. ते मनातल्या मनात म्हणतायत, आनंदी हे माणूस काय चांगला नाही, आनंदी तू जा इथून, असं ते मनातल्या मनात बोलत असतात. पण आनंदीला मात्र त्याच्या भावना काही कळत नाहीत आणि आनंदी त्याला मदत करण्यासाठी तिथेच थांबायचं म्हणते. आणि ते परत परत सांगत असतात की अगं मी आनंदी काय सांगतोय ती ऐक, आनंदी मी काहीतरी कारण आहे म्हणूनच सांगतोय ना तुला, घरला जा पटकन म्हणून. आणि त्यानंतर आनंदी सांगते, दादा इथे कुठे आजूबाजूला नारळाच्या झावळ्या पडल्या आहेत का? झावळ्या चाकाखाली घातल्या तर तुमची गाडी पुढे जाईल, ऐका माझं, मी सांगते ते करा, असं सांगते. आणि त्यानंतर ते ड्रायव्हर दादा ते झावळं गोळा करायला घेतलेले असतात. आनंदी म्हणते, पटापटा मला ते झावळं द्या आणि त्या पानं द्या आणि त्या चाकाखाली घाला. आता आनंदी खाली वाकून तिथे टायर खाली, त्या चाकाखाली ते झावळं घालत असते. आता तेवढ्यातच विद्याधर जागा झालेला असतो आणि त्याची नजर नेमकी आनंदीवर पडलेली असते. आता विद्याधर गाडीतून उतरलेला असतो आणि नेमका आनंदीच्या मागे जाऊन थांबतो. आणि आता आनंदी त्याच्याकडे वळून उभारलेली असते. आता याला विद्याधरला कळतं की ही आनंदी आंधळी आहे आणि तो मनाशीच म्हणतोय, अरे आता ही तर आंधळी आहे म्हणजे शिकार पक्की. आणि आनंदीला विचारतोय, अरे कोण आहेस तू आणि इथे काय करायल्यास? आणि आनंदी म्हणते, गाडी बंद पडली आहे ना, ती मदत करते मी त्यांची. आणि विद्याधर तिला म्हणतोय, तुझी गाडी खड्ड्यातून बाहेर काढायला लागलीस ना, ती माझीच गाडी आहे. आणि विद्याधर आनंदीला म्हणतोय, ह्या जावळ्या का टाकल्यास टायर खाली? आणि आनंदी म्हणते, 120च्या गाडीनं जर गाडी पुढे नेली ना तर नक्की गाडी खड्ड्यातून निघेल बघा. पण विद्याधरला मात्र आनंदीचं हे बोलणं काही कळलेलंच नसतं. आणि आनंदी ड्रायव्हर दादांना म्हणते, ड्रायव्हर दादा 120च्या स्पीडनं गाडी पुढे न्या. आणि ते दादा म्हणतायत, बरं आनंदी मी करतो प्रयत्न, काढतो गाडी खड्ड्यातून, पण तू पहिलं घरी जा अगोदर. आता विद्याधरने ड्रायव्हरला गाडी पुढे नेण्यासाठी सांगितलेलं असतं. ड्रायव्हर तिथून गेलेला असतो. आता इथं फक्त विद्याधर आणि आनंदीच असते. विद्याधर मात्र आनंदीकडे एकटक बघत असतो. आणि तेवढ्यातच गाडी निघालेली असते खड्ड्यातून. आणि आता विद्याधर म्हणतोय, अगं आहे, गाडी निघाली की. आणि तो आनंदीला विचारतोय, तुमच्याकडे गाडी आहे काय? तुम्ही गाडी चालवता काय? आणि आनंदी म्हणते, नाही, पण मी आमच्या कॉलेजमध्ये फिजिक्सचा नियम शिकवलाय, तोच वापरला. आणि आता विद्याधर म्हणतोय, कसला नियम? आणि आनंदी सांगते, अँग्युलर वेलॉसिटीचा नियम. आता आनंदी विद्याधरला सगळा तो नियम सांगत असते, पण विद्याधरच्या काही डोक्यात जात नाही. आणि तेवढ्यातच विद्याधर तिला म्हणतोय, अगं थांब थांब, तू राहतेस कुठं? आणि आनंदी सांगते, याच गावामध्ये. आता विद्याधर म्हणतोय, तू आमची एवढी गाडी काढून दिलीस, आता तुला सोडायचं काम आमचं. पण आनंदी मात्र नको म्हणत असते. पण विद्याधर म्हणतोय, अगं असं काय करतेस तू, आमच्यासाठी एवढं काय काय केलंस, आता आम्हाला पण तुमच्यासाठी काय काय करायचा चान्स द्या की, असं विद्याधर खूपच वेगळ्या भावनेने म्हणत असतो. त्या ड्रायव्हरला सुद्धा खूपच भीती वाटत असते. आणि ते ड्रायव्हर दादा म्हणतात सुद्धा, अहो साहेब जाऊ द्या की, तिला जाईल तिची ती. आणि विद्याधर त्या ड्रायव्हर दादांवरच ओरडत म्हणतोय, अरे तुला काय कळतंय का नाही, ही एकटी पोरगी एवढ्या अंधारात एकटी जाईल होय, जा तू गाडी काढ, असं म्हणत त्या ड्रायव्हर दादांना सांगतोय. आणि विद्याधरला आनंदी म्हणते, मला सवय आहे, मी जाईन एकटी माझी माझी. पण विद्याधर म्हणतोय, मी कोण आहे माहिती आहे का तुला? युगंधर म्हणतोय, मी मालक साहेबांचा म्हणजे युगंधर साहेबांचा धाकटा भाऊ आहे.
आणि आनंदी म्हणते, होय का, मला माहितीच नाही. आता विद्याधर म्हणतोय, मग आता आता चालतीस ना व, मालक साहेबांनी नाही म्हणाली असतीस का? आता आमचा अपमान म्हणजे मालक साहेबांचा अपमान. मालक साहेब तुला चल म्हणाले असते तर गेली असतीस ना. पण आनंदी मात्र गाडीमध्ये बसायला काही तयारच नसते. आनंदी म्हणते, सॉरी, पण मी तुम्हाला काही ओळखलं नाही. पण आता मालक साहेबांचा भाऊ म्हणल्यानंतर आनंदीला खात्री पटते आणि ती म्हणते, मग ठीक आहे, सोडा मला तुम्ही, असं म्हणून ती त्याच्या गाडीमध्ये बसते. आणि आता आनंदी सांगते, माझ्या आबा आणि आरतीताई तुमच्याच फॅक्टरीमध्ये काम करतात. आता आनंदी गाडीमध्ये बसलेली खरी असते, पण आनंदी मनातल्या मनातच म्हणत असते, मला असं का व्हायलंय, भीती का वाटायलंय, असं काहीतरी वाईट घडणार आहे असं का वाटायलंय. आता असं वाटल्यामुळे आनंदी उतरत असते, पण हा विद्याधर मात्र आनंदीला काही उतरू देत नाही आणि तिला म्हणतोय, अगं असं मध्येच काय उतरतेस, अगं बाहेर अंधार आहे आणि त्यात तू एकटीच मुलगी, कुणी गैरफायदा घेतला तर. आता ह्या ड्रायव्हर दादांना मात्र विद्याधरचे इंटेन्शन्स समजलेले असतात आणि ते ड्रायव्हर दादा सतत म्हणत असतात, अहो साहेब जाऊ द्या की, तिला काहीतरी अर्जंट काम असेल तिचं. पण हा विद्याधर मात्र काही ऐकत नाही. तो म्हणतोय, ए तू नाही सांगायचं मला, आणि आता गाडी कुठं बी थांबवायची नाही, नीट निघायचं. इकडे घरी आबा मात्र खूपच घाबरलेले असतात आणि आबांना घाबरल्यामुळे चक्कर सुद्धा आलेली असते. तेवढ्यातच आरतीताई सुद्धा घरी आलेली असते आणि ती विचारते, काय झालं आबांना. आणि आरची सांगते, आबांना चक्कर आली होती. आता आरती त्यांना समजावून सांगत असते की येईल आनंदी, कुठं जाणार आहे. तेवढा तिकडे चंदन सुद्धा आलेला असतो आणि वैशुताई म्हणत असते, आनंदीच्या काळजीपोटी आबा थोडे अस्वस्थ झाल्यात. आणि आता वैशुताई चंदनकडून पैसे मागत असते, कारण ते आबांना बीपीची गोळी आणून देणार असते. पण चंदन मात्र तिला गोळीसाठी पैसे देतच नाही. आणि तेवढ्यातच इकडे घरी आनंदी आलेली असते. आता आनंदी आल्यानंतर सगळे तिला विचारतायत, कुठं होतेस, काय झालं, एवढा उशीर का झाला, आम्ही सगळ्यांनी तुला कुठं कुठं नाही शोधलं, तुला एवढा उशीर का बरं झाला, असं म्हणून आरती आबा तिला सगळेच विचारत असतात. आणि आता आनंदी झालेलं सगळं सांगते की मी खूप घाबरले होते आणि मला छोट्या मालकाने इकडे आणून सोडलं, असं सांगते. पण आता आनंदी छोट्या मालकासोबत आलीये हे ऐकल्यानंतर सगळेच खूप घाबरलेले असतात आणि आबा तर खूपच घाबरलेले असतात. ते म्हणतायत, आनंदी तुला काही केलं नाही ना त्यांनी, कुठं हात वगैरे नाही लावला ना तुला, असं म्हणून ते विचारत असतात. पण आनंदी सांगते, नाही आबा, पण त्यांनी माझ्याकडून सगळी माहिती विचारून घेतली. आणि हे ऐकल्यावर सगळेच जण खूप शॉक होतात आणि आता सगळ्यांनाच प्रश्न पडलाय की हा विद्याधर पुढे काय करणार. आणि इथेच हा आजचा भाग आपल्याला संपलेला दाखवलाय. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि हो, आपल्या आवडत्या मालिकांच्या अपडेट्स रोज मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. चला तर मग उद्या भेटूया.